तुमच्याही मुलांना इंग्लिश वाचता येत नाही का? खूप महिलांचा हा प्रॉब्लेम आहे आणि बऱ्याच महिला मला सांगतायत की मुलं 8 वर्षाचे झालेत, 9 वर्षाचे झालेत, 6 वर्षाचे झालेत, पण मुलं नीटसे इंग्लिश वाचत नाही. बऱ्याच महिला मला याचं कारण सांगतायत की लॉकडाऊन होतं, कोरोना होतं, त्यामुळे मुलांची शाळा ऑनलाईन होती. पण आपण हे कारण धरून किती दिवस चालणार आहोत? तर कधी ना कधी आपल्याला मुलांच्या इंग्लिश वाचनावर काम करणं गरजेचं आहे. तर अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण आपल्या मुलांकडनं त्यांना इंग्लिश वाचता यावं म्हणून करून घ्यायच्या असतात. अगदी एक सिंपल गोष्ट आहे की पहिले तर तुम्ही ही गोष्ट धरून चला की मुलांना ए अ आहे हे कळत आहे का? म्हणजे एचा फोनिक साऊंड नेमका काय आहे? तर एचा फोनिक साऊंड हा ॲ आहे. आपण नेहमी ए फॉर एपल नाही म्हणत, आपण ए फॉर ॲपल म्हणतो. तर एचा साऊंड हा ॲ आहे. ह्या गोष्टी तुमच्या मुलांना येत आहेत का याकडे लक्ष द्या. दुसरी गोष्ट, तुमच्या मुलांना खूप सिंपलशा गोष्टी येणं गरजेचं आहे, जसं ए, द, दी, अँड ह्या गोष्टी कुठे वापरायच्या आहेत आणि याचे उच्चार मुलांना यायला हवे. मुलांना सर्व ॲनिमल्स, फ्लावर्स, व्हेजिटेबल्स, फ्रूट याचे स्पेलिंग, तोंडपाठ लर्निंग असायला हवे. जर तुम्ही तुमच्या मुलांना पहिली सुरुवात करत आहात की तुमच्या मुलांना तुम्हाला शिकवायचंय, कितीही वर्ष वयोगट असू द्यात, तुमचे मुलं 6 वर्षाचे आहेत की 10 वर्षाचे आहेत, जर त्यांना वाचता येत नाही तर ते एकाच वर्गात धरले जाणार आहेत आणि त्याची सुरुवात ही नेहमी सेम होत असते. तर ही सुरुवात नेमकी कशी आहे? तर ह्या सुरुवातीमध्ये सर्वप्रथम येते की तुमच्या मुलांना ॲनिमल्सचे नावं, फ्रूट्स, फ्लावर्स, व्हेजिटेबल्स याचे सगळे जे नावं आहे हे इंग्लिशमधून यायला हवेत. त्यांना ते शिकवा. त्यासाठी मी महिलांना नेहमी सांगते की सर्वात आधी ते तुम्हाला यायला हवं की मम्मी आज कोणती भाजी केली आहे, तर तुम्हाला नेमकं सांगता यायला हवं की तुम्ही पंपकिन केलेलं आहे ना की तुम्ही डांगर केलेलं आहे, कारण की तुमची मुलं इंग्लिश मीडियमला जात आहेत. सो सर्वात आधी तर महिलांना येणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही थोडा अभ्यास करा. दुसरी गोष्ट की मुलांना स्टेप बाय स्टेप घ्या. जर का मुलांना 8-10 वर्षापर्यंत वाचता येत नाही आणि तोपर्यंत तुम्ही रिलॅक्स राहिलेले असाल तर थोडा धीर आणखीन धरा, कारण की तुम्ही जर आज ते मनावर घेतले तर मुलं लगेच एका आठवड्यात शिकणार नाही आहेत. तुम्हाला मुलांना किमान 2 महिन्यांचा कालावधी द्यायचा आहे, म्हणजे 60 दिवस. जर तुमची मुलं 60 दिवस रोज 14 खडी वाचतील तर तुमच्या मुलांना इंग्लिश येतील. 14 खडीचे चार्ट मिळतात. मी 12 खडी हा शब्द वापरत नाहीये. आपले मुलं इंग्लिश मीडियमला जर जात असतील तर तुम्हाला 14 खडीच आणायची आहे, ज्याचे मोठे मोठे बॅनर्स असतात, पोस्टर्स असतात, वॉलला लावण्याचे असे बॅनर्स मिळत असतात 30 ते 50 रुपयामध्ये. ते आणा, घरात लावा. यासाठी तुम्हाला रोजचे 10 मिनिटं द्यायचे. 10 मिनिटं बसून मुलांकडनं ती 12 खडी वाचून घ्या. पहिले 10 दिवस तुम्हाला त्यांच्याजवळ बसून ते वाचून घ्यावं लागेल, पण नंतरून तुम्हाला हळूहळू दिसेल की मुलं ते स्वतः वाचायला लागतात. त्याच्यातनं मुलांच्या 2 गोष्टी कव्हर होतात, एक म्हणजे इंग्लिश आणि दुसरं म्हणजे हिंदी. या दोघं पण लँग्वेजमध्ये मुलं वाचायला शिकतात, कारण की 14 खडी पाठांतर झाल्याशिवाय तुम्हाला दुसरा कुठलाच मार्ग नाही आहे. पण याचे प्रोनाऊन्सिएशन तुम्हालाही येणं खूप जास्त गरजेचं आहे. पण सुरुवात तुम्ही इथपासून करू शकताय. तुम्ही मोबाईलवर सर्च करून बघा. तुम्हाला गुगलवर जर तुम्ही 14 खडी टाकली लहान मुलांची तर ती तुम्हाला मिळून जाणार आहे. आणखीन तुम्ही कुठल्या गोष्टी करू शकताय? अरे सिंपल आहे. मुलांजवळ बसा, मुलांना बऱ्याचशा गोष्टी सांगा. तुम्ही नेमके काय वाचत आहात ते मुलांना मोठ्याने वाचून दाखवा. मुलांना मोठ्याने वाचताना जर ते चुकले तर प्लीज त्यांच्यावर ओरडू नका. यामुळे मुलांचा कॉन्फिडन्स कमी होतं. खूप वेळेस काय होते, बऱ्याच महिला इतक्या पटकन चिडून जातात की हे तुला येत का नाहीये? त्याला येत नाहीये कारण की तुम्ही ते त्यांना पहिले शिकवलेलं नाहीये, हे स्वतःला आधी समजवा. म्हणून मुलांवर ओरडल्याने त्यांचा कॉन्फिडन्स कमी होतो. अभ्यास हा प्रेमाने घ्या, जेणेकरून मुलं रोज आवर्जून आवडीने तुमच्याजवळ बसतील. सिंपल आणि सोप्या पद्धतीने कोणतंही काम 60 दिवस नियमितरित्या जर 10 ते 15 मिनिटं केलं तर ते अगदी चांगल्या रीतीने यशस्वीरित्या पार पडत असते. म्हणून कोणतंही कामासाठी तुम्हाला 60 दिवसांची वाट बघायची आहे. 60 दिवस तुम्ही एक काम नियमितरित्या करा, तुम्हाला खूप आणि खूप चांगला रिझल्ट मिळणार आहे. अशाच आणखी सेशनसाठी मला नक्की फॉलो करा. आणि हो, आम्ही नॅशनल लेव्हलचे अबॅकस क्लासेस घेऊन आलेलो आहोत, ज्यामध्ये मुलांना अबॅकस क्लासेसमध्ये नॅशनल लेव्हलसाठी तयार केलं जाणार आहे. त्याची फी फक्त आणि फक्त 999 रुपये आहे आणि स्टडी मटेरियल तुम्हाला फ्री घरपोच येणार आहे, ज्यामध्ये 2 पुस्तकं
पुस्तक आणि एक अबॅकसचं कॅल्सी असणार आहे. तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही मला 7755925370 या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा. 1 तासाचं पूर्ण लेक्चर असणार आहे. आठवड्यातून 2 दिवस लेक्चर असतील, ज्याचे रेकॉर्डेड सुद्धा तुम्हाला मिळेल आणि मुलांकडनं पूर्ण 1 तासात नॅशनल लेव्हलसाठी तयार केलं जाईल इतकी अबॅकसची प्रॅक्टिस घेतली जाणार आहे. तर तुम्हाला पण जर काही क्लासेस बाहेर खूप महागमध्ये असतील आणि स्वस्तात क्लास करायचा असेल, तोही चांगल्या रीतीचा, तर तुम्ही नक्की मला 7755925370 या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा. क्लासेस शुक्रवारपासून चालू होत आहेत. थँक्यू.